आज वाडीवरचा ब्लॉगर लय वाईट धुरात अडकला होता. तर काय विषय आहे सांगतो, व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज डोळं माझं काय दारू पिलेल्या माणसावानी दिसा लागलं होतं. तर आज हाय कॉमेडी मॅन शशांक भाऊचं लगीन, त्यामुळेच मला जाया जाटपाड करवस म्हणूनच आवरून निघालो की लग्नाला. इथं आलो तर यांचा चालला होता जोरात कार्यक्रम. हलगीवाला बी काय सुट्टी देणं झालता, हा निकी बडीव निसता चालू होता कार्यक्रम. तोपर्यंत इकडे कुणी काय पेटवलं बाबा, नुसता धूरच करून सोडला. शशांक भाऊची स्टेजवर जोरात एंट्री झाली बुवा. इकडे आमची सगळी महाराज मंडळी पण आली होती. तोपर्यंत इकडे मंगलाष्टका पण चालू झाल्या. हनुमंत महाराजांनी आणि सार्थक बुवाने पण लय भारी मंगलाष्टका म्हणल्या बाबा. हे इकडे बाकी सगळी शेवटच्या मंगलाष्टकेला धुडगूस घालायच्या निवेदनातच होती. शेवटी यांनी धुडगूस घातलाच. सगळा धुरळाच विषय हार्डच करून टाकली पोरांनी. मग इकडे बाकी सगळी जेवायला बसली. मग मी कशाला मागे राहतोय. सगळ्यांनी भावाला द्यायला बरंच काय काय गिफ्ट आणली होती, म्हणून सगळेजण फोटो काढायला लागले होते. मी काय आणलं नव्हतं म्हणून माझा कोण फोटोच काढली नाही राव. मग सगळ्यांनी शशांक भाऊला आणि वहिनीला नाव घ्यायला लावलं. कोल्हापुरी देवीला सोलापुरी साज शशांकराव घ्यायला सुरुवात करते आज. नाव घ्यायला लागते. शशांक महाराज घ्या नाव. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, सांगलीचं नाव घेतो रामकृष्ण हरी. मग तिथनं आम्ही चालू केला परतीचा प्रवास आणि आलो उमेश दादाच्या घरी. केशवबाबा आणि दोघं एकत्र आल्यावर काय आता ग बसत्यात होय. दोन सायंटिस्ट एकत्र आल्यानंतर काय तर शोध लावणारच की. तुम्हाला थोडासा सीन ऐकवतो. मग केशवबाबा गेलं घरी आणि मी आणि उमेश दादा गेलो संध्याकाळच्या कार्यक्रमाला. संध्याकाळच्या कार्यक्रमात जरा विशेषच वाटलं आणि आजचा वाढदिवस लयच विशेष होता. कारण ज्यांचा वाढदिवस होता त्यांचं वय आहे 101 वर्ष, म्हणजे त्यांचा 101 वा वाढदिवस आहे आज. त्या आजांच्या पोरांचं नातवांचं कौतिक केलं पाहिजे राव. नाहीतर आताचे नोकरदार लोक त्यांच्या आईबापाला वृद्धाश्रमात टाकून जातात, म्हणजे सोडून जातात. आणि ही शेतकऱ्याची लेकरं बघा कसं राव अगदी मनापासून सांभाळतात त्यांना. जाऊ दे, मी काही जास्त बोलत नाही. तुम्हाला आई वडिलांविषयी प्रेम असेल तर कमेंट मध्ये 2 शब्द टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो सगळं करून टाका. वाडीवरच्या ब्लॉगरला फॉलो करा आणि भेटू लवकरच. तोपर्यंत रामकृष्ण हरी.